नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये विशेषतः मुंबईमध्ये एक मोर्चा निघाला मराठी माणसांचा मराठीसाठी आणि महाराष्ट्रामध्ये. त्या मोर्चाला आपल्या सरकारनं परवानगी नाकारली. आता सरकार जरी पोलिसांवर तो आरोप ढकलत असेल तरी त्याची जिम्मेदारी ही सरकारचीच आहे. सरकारने ती परवानगी नाकारली आणि त्या परवानगी नाकारल्यामुळे त्या मोर्चाचं जे रौद्ररूप पाहायला मिळालं ना ते यामुळेच. आणि मराठी माणसांची ताकद काय असते ना ती सरकारलाही लक्षात आली असेल. महाराष्ट्र याला एक परंपरा आहे, याची एक संस्कृती आहे आणि अशा महाराष्ट्रामध्ये बाहेरून येणाऱ्या अमराठी लोकांनी आपल्यावर दादागिरी करायची आणि दादागिरीच्या भाषेत बोलून जर मराठीचा अपमान केला जात असेल तर त्यासाठी मराठी माणसांना नाही लढायचं तर मग कोणी लढायचं. आणि अशा लढ्याला भाजप जे गुजरात प्रेमी आहे त्यांनी सरळ सरळ म्हणायचं नाही तुम्ही चुकीचं करताय. अहो तुम्ही मराठी आहात हे तुम्ही विसरलात का आधी? आणि त्या भाजपसोबत जे मित्रपक्ष मिळालेले आहेत अशा लोकांनी सुद्धा त्यांच्या सुरात सूर मिळवणे म्हणजे हे खूपच लाजिरवाणं आहे मला असं वाटतं. आणि एकनाथ शिंदे सारख्या नेत्यांकडनं हे अपेक्षित नव्हतंच. एकनाथ शिंदेंनी जो मूक अभिनय चालू केलाय ना सध्या, काहीच बोलायचं नाही, मला दिसतंय पण मला बोलताच येत नाहीये, ते त्यांच्या भविष्यासाठी धोकादायक आहे. फडणवीस आपली चाल खेळतायत पण त्या चालीमध्ये ना अजित पवार आणि एकनाथ शिंदे काहीतरी गमावणार आहेत. महाराष्ट्रामध्ये ठाकरे हा एक ब्रँड आहे आणि दोन ठाकरे एकत्रित यावे ही मराठी माणसांची इच्छा होती. आणि खूप वर्षानंतर 20 वर्षानंतर अक्षरशः त्यांनी एका स्टेजवर भाषणं केली आणि याचा परिणाम म्हणून मराठी माणूस एकत्र आलाय. लक्षात ठेवा, हा खूप 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 महत्त्वाचा मुद्दा आहे. येणाऱ्या काळामध्ये जर मराठी माणूस एकत्र आला, मराठी माणसांचा मतप्रवाह पूर्ण जर ठाकरेंकडे झुकला ना तर भाजप काँग्रेस यांना खूप अवघड जाईल. काँग्रेसची सुद्धा भूमिका संशयास्पद आहे. राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे काँग्रेस आणि भाजप हे दोघंही मूग गिळून गप्प आहेत. हे दोघंही फक्त आपली वोट बँक कमी होऊ नये, आपलं सगळीकडेच सगळं व्यवस्थित चालावं याचा पुरेपूर विचार करून खेळी करतायत. महाराष्ट्रामध्ये मराठी आलीच पाहिजे याला दुमत नाही, पण मराठी माणूस एवढाही म्हणजे दूध खुळा किंवा एखादा समज नसलेला माणूस नाहीये. एखाद्याला मराठी नाही येते ना, कोणताही भाषिक असो, त्याचं स्वागतच आहे महाराष्ट्रामध्ये. तू ये, काम कर, राहा. अरे पण तू वर्षानुवर्ष इथे राहतोस तर त्यानंतर तुला साधं मराठीविषयी थोडंसं सुद्धा प्रेम असावं. तू थोडंसं तुझ्या बोलण्यामध्ये तो ॲटिट्यूड दिसावा का, की नाही नाही मराठी काय अशीच असतात, मराठी काय हेच आहे, मराठी काय तसंच आहे. अरे तू महाराष्ट्रात राहतोस, महाराष्ट्रात कमवतोस आणि मराठीला नाव ठेवतोस, मराठी माणसांना नाव ठेवतोस. ज्यावेळेस आपण एखाद्या राज्यामध्ये, एखाद्या देशामध्ये, एखाद्या प्रांतामध्ये जाऊन तिथे आपण राहतो, काम करतो, आपली ती कर्मभूमी आहे, तर त्या कर्मभूमीविषयी तुम्हाला आदर सन्मान नसावा, ही साधी अपेक्षा मराठी माणसांची आहे. आजकाल मीडियामध्ये काय होते माहिती आहे का, मीडियामध्ये, हिंदी मीडियामध्ये विशेषतः मराठी माणसाला बदनाम केलं जाते. तिथं पोर्ट्रेट असं केलं जातंय की मराठी माणूस हा फक्त मराठी आलं पाहिजे म्हणून मारतोय किंवा यांची ही दादागिरी आहे, गुंडगिरी आहे. अरे नाही रे मित्रांनो, ही गुंडगिरी नाही आहे. उद्या मला सांगा, मी भोजपुरी, मी गुजरातमध्ये गेलो, मी तामिळमध्ये गेलो, एव्हा मी दिल्लीमध्ये जरी गेलो, पंजाबमध्ये गेलो आणि मी तिथल्या स्थानिकांना म्हणलं तुमचं काय रे, तुम्ही काय खरंय, तुमची काय भाषा आहे काय, तुम्ही काय माणसं आहेत का, असं बोलल्यानंतर राग नाही यायचा. आणि हाच राग मराठी माणसांना आलेला आहे आणि हा राग चुकीच्या पद्धतीनं मीडियामध्ये पोर्ट्रेट केला जातोय. पण लक्षात ठेवा, हा मराठी माणूस आहे. देशावर जेव्हा संकट येईल, धर्मावर जेव्हा संकट येईल तेव्हा हाच मराठी माणूस पुढे जाऊन लढेल. आणि या मराठी माणसाला तुम्ही दुखवत आहात तुमच्या राजकारणासाठी. आज जे झालं ते गरजेचं होतं. त्या सरकारला आणि विशेषतः भाजपला त्यांचे डोळे उघडण्यासाठी आणि त्यांना हे समजायला पाहिजे मराठी माणूस काय असतो. नेहमी गृहीत धरू नका, नेहमी गृहीत धरल्यानं तुमचं नुकसान आहे. हा व्हिडिओ
मी फक्त आणि फक्त माझ्या मराठीसाठी बनवत आहे. मी शेवटी एकच सांगेल, महाराष्ट्रामध्ये मराठीच आलीच पाहिजे. जय महाराष्ट्र. धन्यवाद.